पूर्ण घरामध्ये ज्या खोलीत जाल त्या खोलीत तुम्हाला बाप्पा दिसतील. आपल्या लहान मुलांची कधी कधी इच्छा असते की त्यांना लहान मूर्ती पाहिजे असते, तर ते देखील तुम्हाला इकडे भेटून जातील. ही बघा सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. ही मूर्ती साधारण कितीला जाईल आपली? जर तुम्हाला साडू मातेची जर मूर्ती पाहिजे असेल तर लवकरात लवकर दादाला भेट द्या. पण माझी तुम्ही एक इच्छा पूर्ण नाही केली तर. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. आपण नेहमी हमरापूर पेनचे बाप्पाचे कारखाने दाखवतच असतो आणि हा व्लॉग खास करून तुम्हाला सीन सांगते. काय झालं माहिती आहे, आपल्या घरी पण 10 दिवस बाप्पा असतात, तर तुम्ही नक्की या. विषय असा आहे का पप्पाने मला कधीपासून हमरापूरला जायचं पण मुहूर्तच येत नाही. कधी पप्पांना वेळ नसते तर कधी मला वेळ नसते, तर कधी कधी पाऊस येते. सो ही गोष्ट तुमच्यासोबत पण होत असेल काय, जायची इच्छा हमरापूर वगैरेला पण टाईम नाही मिळत. सो त्यासाठी मी बोलो आपल्या उरणमध्ये पण असे बरेच कारखाने आहेत, तिथं सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या भेटतात. तर तेच तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न आहे. उरणमध्ये जिथे जिथे शॉप आहेत, म्हणजे कारखाने तर कमी असतील, पण कारखाना आपला जो उरण ITI दाऊरनगरजवळ जयसचा कारखाना आहे, तिकडे आपण जाणार आहोत आणि बरेच असे शॉप आहेत, तिकडे जाऊ आणि सुंदर सुंदर बाप्पाची मूर्ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, मग तुमचा काम थोडा सोपा होऊन जाईल. टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया. कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. चेतनसाठी थांबलं नेहमी फारका लेट, नेहमी लेट येईल. आता भेटवतो त्याला. झाला मेकअप करून झाला काय? कधीपासून थांबलो इकडं. मेकअप केला नेहमी लेट. याच्या पण मला किती शूटला जायला लेट होते, वर्षभर बिसवर जायचं नाही, याच्या मुलं लेट होते मला नेहमी लेट. यावेळेस मी वर्षाला आलो म्हणून मी लवकर पोचलो. चला जाऊया ना, सुरू करूया ना व्लॉग. चला गणपती बाप्पा मोरया. दोघांनी आम्ही चिंतामणीची बाप्पाचे टी-शर्ट घातले. ही 2024 आणि 2023 असणार ना. चला यंदाची 25 आपल्याला सांगितलीस ना, 25 बुक केलेलं आहे. आगमनाचा फिक्स आहे ना आपला? फिक्स आहे. जाऊया सुरू. माझं नाव आहे तिकडे. सुरू करूया हा व्लॉग. सर्वात पहिले आपण आलोय तोच म्हणजे ITI दाऊरनगर जवळ असणारा श्री गणेश चित्रालय जवळ, आणि ITI गेटच्या समोरच आहे आणि गेस्ट हाऊस आहे. इथं RTOचा मला वाटतं पहिले फॉर्म वगैरे भरायचे तो इकडे आहे. आणि चला उरणचे कारखाने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. पहिलेच जाऊया आपण श्री गणेश चित्रालयामध्ये आणि सर्व सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्ती आणि रेट्स जाणून घेऊ. थोडक्यात आपण जाऊया आतमध्ये. तर मित्रांनो पोहोचलो आपण श्री गणेश चित्रालयामध्ये आणि आपल्या समोर जयेश आहे. कसं काय म्हणजे आपल्या घरातच तू कारखाना सुरू केलायस ना? आता हा मला 4था वर्ष आहे, मी इथंच करतो. आता घरासमोर आईस पेस चिकार जागा आहे. ठीक आहे. तर आता आपण सर्व आपण युनिक पॅटर्न आहेत बघा, आणि त्याला जास्त त्रास नाही दिले. पिशव्या लावल्यात त्यांनी, पावसाचे दिवस आहेत. सो युनिक पॅटर्न सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मूर्तीची रेट कसं आपण हाईट वाईज घेतो, म्हणजे साईज वाईज. हां, साधारण 1 फूटचे किती आपण घेतो? 1 फूटच्या आपण 1000 रुपयापासून स्टार्टिंग आहेत आपल्याकडे. हां हां हां. आणि 1.5 फुटाचे 2000 पासून स्टार्टिंग. आणि जर एक्स्ट्रा वर्क करायचे असतील तर त्यांचे वेगळे, म्हणजे सजावटीचे वेगळे एक्स्ट्रा चार्ज घेतो. तरी बघा ही. आणि शाडू मातीच्या असतात काय फक्त POPच्या असतात? POPच्या असतात. शाडू मातीच्या करायचो पण थोडा आता यावर्षी लोड असल्यामुळे थोड्या वर्षी. ओके. आणि बुकिंग सुरू आहे ना आपली? बुकिंग सुरू आहे. बुकिंग सुरू आहे. आणि बघा मस्त एकदम युनिक बाप्पाच्या मूर्त्या इकडे बघायला भेटल्यात आपल्याला. हे बघा मस्त. आणि कलरिंग वर्क तू स्वतः करतोस ना? कलरिंग वर्क म्हणजे तू कच्ची घेऊन येतोस आणि कलरिंग वर्क स्वतः करतो. बघा वगैरे सर्व आखणी वगैरे पण प्रॉपर तुम्हाला बघायला भेटलं इकडं. काय साधारण रेंज असेल याची बाप्पाची? याची रेंज 5,500 रुपये. 5,500 रुपये. 3 फूट मूर्त आहे. सजावट सर्व तुम्हीच केलेली आहेस नाही? हो, सर्व मी धोतरपासून सगळं आता मीच करतो. याची साधारण यांची रेंज काय असेल? यांची रेंज 4,500 पासून स्टार्टिंग आहे. 4,500 पासून चालू आहे. मस्त आहे बघा. ही पण ही जी पाठीमागे आहे ना मूर्ती ती पण मस्त आहे बघा. ही बघा ही वाली मस्त एकदम. या मूर्त्या पुण्याला 5 झाल्यात एकातल्या. पुण्याला गेल्यात? हां, तिथनं 5 आहेत. 5 मस्त एकदम. ही बघा एक. काढू पिशवी? नाही नको.
हा पण तू वेगळा कलर देण्याचा प्रयत्न केलास ना याला? हो त्याला. आणि हा एक आहे रक्तगंध. त्याच्यातच त्याने एक काहीतरी स्वतःचा क्रिएटिव्हिटी करण्याचा प्रयत्न केलाय बघा. तुला पहिल्यापासून आवड आहे ना पहिल्यापासून आवड आहे. चित्रकलेची? हो. अजून पूर्ण घरामध्ये ज्या खोलीत जाल त्या खोलीत तुम्हाला बाप्पा दिसतील. किचन पासून बेडरूम पासून सगळीकडे ना सगळीकडे पूर्ण घर युटिलाइज केलेलं आहे बाप्पाच्या मूर्तींसाठी. हे बघा. आणि त्या आता तुम्ही इकडे येऊन जी तुम्हाला पाहिजे ती मूर्ती तुम्ही बघून घ्या, कारण का प्रत्येक बाप्पाच्या मूर्तीची पिशवी काढणं पॉसिबल मला तरी वाटत नाही, कारण का बऱ्याच व्हरायटीमध्ये आणि युनिक बाप्पाच्या मूर्ती आहेत ज्या सध्याच्या या वर्षीच्या ट्रेंडिंग बाप्पाच्या मूर्ती आणल्यात आणि त्या सर्व तुम्हाला पाहिजे तशा कलर करता येतील ना. हो. आणि सजावट तुम्ही पाहिजे तशी तुम्ही करू शकता येऊन ना. सांगाल तसा करू. ओके ठीक आहे जयेश, तुला शुभेच्छा. लवकरात लवकर आपला मोठा कारखाना ओपन करतो, माझी हीच इच्छा आहे. ठीक आहे, हो. शुभेच्छा तुला आपल्याकडून. ज्या रूम मध्ये जाल ज्या कोपऱ्यात जाल तिकडे तुम्हाला बाप्पा दिसेल. बुकिंग सुरू आहे ना? बुकिंग सुरू आहे. या ही बाप्पाची मूर्ती पण आपण जगन्नाथ केला गेला. पाठीमागे पेंटिंग काढली जगन्नाथची. बघा आता ही मूर्ती तू पेंट केलेली आहेस. हो. आता मला याच्यावर जर धोतर लावायचा असेल तर तू लावून देऊ शकतो? हो, लावून देऊ शकतो. लावून देऊ शकतोस ना. ही मूर्तीची साधारण काय प्राइस असू शकते? ही तरी पण 6,000 पर्यंत धोतर लावून. धोतर लावून 6,000 म्हणजे. आणि धोतर आणि कलर मध्ये कितीचा डिफरन्स ठेवलास? 1,000 2,000 किती? 1,000 रुपयाचा. 1,000 रुपयाचा डिफरन्स आहे. कारण की कसा सगळं आता मीच करतो त्यामुळे आता मला मजुरी कोणाला द्यायला नाही लागेल. बरोबर म्हणून तो स्वस्त ठेवलास. कारण का बघायला गेलास ना तर धोतर आणि जे फेटा असतात त्याच्या 2-3 हजारचा डायरेक्ट फरक पडतो. म्हणजे अर्धी किंमत मी असं बोलू शकते. डायरेक्ट अर्धी किंमत होते मूर्तीची. तर धन्यवाद. एवढा त्याचे हात ऑलरेडी माखलेले आहेत, तो कामच करत होता त्याच्यातूनच त्याला मी उचललाय. तर धन्यवाद. चल शुभेच्छा तुला माझ्याकडून. ठीक आहे. श्री गणेश चित्रालय आपण पूर्ण बघितलेलं आहे आणि बरेच बाप्पाच्या मूर्ती आहेत आणि त्याच्यावरती पिशव्या आहेत. तर काढायला सांगायला बरोबर नाही वाटत. त्याचं कारण काय माहिती आहे, ऑलरेडी लोड असते कामाचं आणि त्यात आपण सर्व पिशव्या म्हणजे जवळपास बऱ्याच बाप्पाच्या मूर्त्या आहेत. तुम्ही या, तुम्हाला हवी आहे ती सिलेक्ट करा आणि हवी तशी म्हणजे तुम्हाला पेंटिंग करून पाहिजे असेल तर पेंटिंग करून पण भेटेल. तुम्हाला जर फेटा वगैरे लावून पाहिजे असेल तर फेटा वगैरे पण लावून भेटेल. डाऊरनगर ITI समोरच आहे कारखाना. तर जाऊन येऊ शकता कधी पण आणि कॉन्टॅक्ट करा तुम्ही त्याला आणि पाहिजे तशी तुम्ही मूर्ती घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. चला आता पुढच्या उरणमध्ये जाऊया आपण. मेन उरणमध्ये सिटीमध्ये. तर मित्रांनो श्री जयेश चित्रालय बघून डाऊरनगरवरून आलो आपण उरण सिटीमध्ये गांधी चौकामध्ये. आणि बघा इकडं आम्ही उरण करलेलं आहे. तिकडं आपण पहिलाच कारखाना एक्सप्लोर करणार आहोत, तोच म्हणजे त्रिमूर्ती कला केंद्र. ठीक आहे. मित्र आहे. नमस्कार मित्र. नमस्कार. नाव काय मित्रा? सर्वेश पवार. बाप्पाच्या मूर्त्या त्यांनी डिस्प्लेला ठेवलेल्या आहेत. काय रेंजमध्ये? हाईट प्रमाणे ठेवल्या आहेत का मूर्तीप्रमाणे रेट ठेवले? मूर्तीप्रमाणे रेट्स. तेव्हा बरेच व्हरायटीजमध्ये आपल्या बाप्पाच्या मूर्त्या बघायला भेटतात. पण आपण साधारण जे आपण ट्रेंडिंगमध्ये आहेत त्यांच्यात आपण प्राईस ही साधारण समोर डिस्प्ले ठेवली एकदम सुंदर मूर्ती आहे बघा. काय साधारण रेंज असेल याची? 5.5 पासून सुरू. साधारण किती आता ही 1 फुटी असेल ना? 1 फुटीची काय आपली तर रेंज आहे? 2,000. सजावटीचे पैसे वेगळे ना मित्रा? ओके. बघा ही पण कमलावरती आहे, मस्त एकदम स्वीट आणि सिम्पल. आणि या अशा मूर्त्या अशा सिम्पलच बघायला बऱ्या वाटतात ना. ही बघा ही पण एकदम क्यूट मूर्ती आहे. आणि बालरूपी मूर्ती तुझ्याकडं बघायला मला जास्त प्रमाणात भेटल्यात. काय असं याच्या पाठचं कारण काय? सध्याच्या ट्रेंडिंग तर याच मूर्ती आहेत. त्याच मूर्ती चालू आहे सध्या ट्रेंडिंगला. अजून एक ती कृष्णाची बालमूर्ती चांगली चालली आहे. ट्रेंडिंगला भरपूर चालली आहे ही ना. ही
त्याच्या मुलं म्हणजे ट्रेंडिंग बाप्पाच्या मूर्त्या तू हा. ठेवल्यास. आणि कोचवाली पण यंदाचा ट्रेंडिंग आहे. भटजीमध्ये पण यंदा चांगले चालले आहेत. हम्म. पिशवी. ही पण सुंदर बाप्पाची मूर्ती आहे बघा. हिला पण सजावट करून भेटेल ना? हा सगळ्या काय सजावट करून हिची प्राइस जाईल? सजावट करून याची जाईल 4700. 4700. आणि अजून बऱ्याच बाप्पाच्या मूर्ती येण्याच्या बाकी आहेत ना? शनिवार रविवार अजून सगळे तुम्हाला व्हरायटी बघायला भेटतील. शनिवार रविवारी 2 फूट 3 फूट 2.5 फूट 1 फूट अजून तुम्हाला व्हरायटी चांगल्या चांगल्या बघायला भेटतील. सॅटर्डे सॅटर्डे संडे. संडे ओके. बुकिंग सुरू झालेले आहेत आपले. बुकिंग सुरू झालेले आहेत. ओके मित्रा, धन्यवाद. Thank you. चांगली माहिती दिलीस. नक्की भेट द्या. त्रिमूर्ती कला केंद्राला मेन रोडवरतीच आहे, समोरच असतोय. ठीक आहे, चला जाऊया आता पुढच्या कारखान्यामध्ये. बघूया कुठला अजून डिसाईड नाही. सर अनप्लॅन्ड कारखान्या पण एक्सप्लोर करतोय. जाऊया पुढे. चल मित्र, धन्यवाद. थँक्यू. त्रिमूर्ती कला केंद्रामधून आपण बाहेर निघतोय आणि आपल्याला आपली फॅमिली मेंबर भेटले. सर्व मित्र, नाव काय? संस्कार कामेश पाटील, अद्वैत. कुठले? कोटनाका. कोटनाक्यावरचे आहेत. कोटनाका आपलाच आहे. काय म्हणता, कुठं ट्युशनला? कितवीला आहे? 9वीला. नवीला. बेस्ट ऑफ लक. हाय. थँक्यू. त्रिमूर्ती कला केंद्रामधून आपण आलोय श्री दत्त कला केंद्रमध्ये. एकदंत अपार्टमेंट, पुरण मोरा रोड आहे ना, हे मेन. आता हे गांधी चौकातच आपण आहोत. तिकडे आहे कला केंद्र. श्री दत्त कला केंद्रामध्ये जाऊया. तिकडे पण एक आहे वाटतं, पण तो सध्यापुरता बंद आहे. हे बघा, ओमकार स्वरा कला केंद्र, उरण. छोट्या छोट्या बाप्पाच्या मूर्त्या पण आपल्या इकडे बघायला भेटल्या. काय रेंज आहे साधारण यांची? 1000 ते 900 आहे. 1000 ते 900. हे बघा, आपल्या लहान मुलांची कधी कधी इच्छा असते का त्यांना लहान मूर्ती पाहिजे असते, तर ते देखील तुम्हाला इकडे भेटून जातील. आणि ही साधारण 1 फूट आहे ना मूर्ती? हा, या 1 फुटाच्या 1 फुटाचे किती आहेत आपल्याकडं रेंज? 2200-2500. 2200-2500. 1 फुटाचे 2200-2500 पर्यंत जाते. ही बघा, सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. याची काय रेंज आहे मित्रा? याची 5500 अशी आहे आणि 500 एक्स्ट्रा डेकोरेशनची. हां, 500 वर्क मध्ये काय काय येईल मित्रा? वर्किंग मध्ये पूर्ण इथे डायमंड वर्क आहे. हा. पूर्ण मागे हे सगळे दाखिने वगैरे पूर्ण सजवून घेतात. ओके. शाल जर सांगितली तर शालचं- शाल पण एक्स्ट्रा म्हणजे जे काय सजावटीचं कार्य आहे तो त्याच्यामध्ये एक्स्ट्रा चार्जेस म्हणजे आहे. म्हणजे धोतर नेसवायला सांगितला एकदम तरी त्याचे सुंदर एक्स्ट्रा मूर्ती, होते. सुंदर मूर्ती एकदम. त्याचे एक्स्ट्रा होते. हे बघा, माधवाच्या रूपामध्ये बाप्पा आहे बघा. हा मातीचे आहे तो. हे साडू मातीचे साडू आहे. मातीचे. साडू मातीच्या रेंज काय आहे? याची 4500-4000. 4500-4000. ओके. त्या 1.5 फुटाची या 1.5 फुटाच्या त्या इकडे 1.5 फुटाची काय रेंज आहे? 1.5 फुटाची 3.5 किंमत आहे. 500 एक्स्ट्रा वरती. हां, म्हणजे 500 रुपये ते डायमंड वगैरेचा जो कार्य आहे त्याच्यासाठी 500 रुपये एक्स्ट्रा चार्ज आहेत. आता तुमच्यावरती आहे कसं काय करायचं आहे ते. तुम्ही घरी पण म्हणजे घरी गेलात आणि लावलं डायमंड वगैरे तरी चालतील. तुमच्यावरती आहे सर्व काय. खालती आपले नेकेडमध्ये पण अवेलेबल आहे. हां, तर ते जेव्हा तुम्हाला जर तुम्ही सांगितलं कोणता कलरचा कपडा पाहिजे काय पाहिजे तर ते तो कपडा लावून भेटेल त्याला. ठीक आहे. आणि साधारण आता बघ, ही मूर्ती अवेलेबल आहे तुझ्याकडे. हां. याच्यातली अजून एक लागली, मग आता समज ही कोणी बुक केले काही हां, बुकिंग, समज बुकिंग झालेली आहे, आता अजून एक लागली तर तो अवेलेबल होऊ शकते. अवेलेबल होऊ शकते. साधारण किती दिवस आधी तुला सांगायला लागेल? साधारण एक
15 ते 20 दिवस आधी सांगितलं तर ओके, मग मला ती ओके. मागवायला त्याच्यात- पेंटिंग वगैरे करून लवकर. ठीक आहे, म्हणजे पेंटिंग म्हणजे जशी इच्छा असेल त्याच्याप्रमाणे हा, कलर पण करून choice भेटेल. करू शकतो. ओके. तर नाव काय तुझा? शौनक समोर. खाली पण आहेत. ही पण बाप्पाची मूर्ती मस्त आहे बघा, मस्त शेड आहे. हा, ही बघा नारळावरती बसलेला आहे बाप्पा. एकदम सिंपल फर्निचर वरती बसलेत ना बाप्पा. ती पण मस्त आहे. तर बस झालं, पिशवी जास्त काढू नको. हे बघा बरेच युनिक पॅटर्नमध्ये बाप्पांच्या मूर्ती तुम्हाला इकडे बघायला भेटेल. हेतू एवढाच आहे की तुमच्यापर्यंत हे सर्व आपले उरणमधले कारखाने दाखवायचे आहे. काय माहिती आहे, बरेच बाप्पाची मूर्ती इकडे अवेलेबल आहेत, पण सर्वांवर प्लॅस्टिक पेपर टाकलेलं आहे. त्याच्यामुळे सर्व काढून दाखवणं पॉसिबल होत नाही. त्यांना पण त्रास ते झाली बाकी वगैरे पेंटिंग वगैरे मध्ये व्यस्त असतात. ते आपल्याला त्यांचा वेळ देतात, तीच मोठी गोष्ट आहे. तर दादा तुझं खूप खूप आभार वेळ दिल्याबद्दल. बाहेर पण डिलिव्हरी भेटते. अ? बाहेर पण डिलिव्हरी भेटते, म्हणजे आपल्या संगमेश्वरला वगैरे पण मोठे जातात. हा, म्हणजे बाहेर इथून बाहेर पण जातात. हा, बाहेर पाठवतो आपण डिलिव्हरीने. फक्त ती तुमची रिस्क असेल डिलिव्हरीची, जी का पाहिजे. असं आहे. हा, मी पॅक करून पाठवणार. मोस्टली तुम्ही इथने येऊन रिसीव करा तर बेस्ट राहील, किंवा मग आपण डिलिव्हरीवाल्याकडनं देऊ. असं पण आहे काय? हां, ठीक आहे. दत्ता कला केंद्र तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, आणि जी काय इन्क्वायरी करायची असेल ती तुम्ही डायरेक्ट येऊन कारखान्यामध्ये करू शकता. ठीक आहे, आता पुढे जाऊया ना. कुठं जायचं आपल्याला? ओमकार स्वरा कला केंद्र. श्री दत्ता कला केंद्रच्या बाजूला मी तुम्हाला दाखवलं, तो मला वाटलं गाला बंद आहे. तो गाला बंद नाही, तो ॲक्वेरियमच्या इथून आतमध्ये आलो ना का हा कला केंद्र आहे. तर इकडं आपण आलो, ओमकार स्वरा कला केंद्र. ओके, जाऊन बघूया बाप्पाची मूर्ती. मस्त. ही लालबागच्या राजाची बाप्पाची मूर्ती बघा. पाठी प्रभावलो येईल. हां,
हे प्लॅस्टिकवाले म्हणजे प्लॅस्टिकमध्ये जे आहेत ते ते 900ला. 900च्या रेंजमध्ये भेटून जातील. आणि नंतर इथे 1 फूटपर्यंत आलो ना आपण, 1.6 फूटपर्यंत आलो ना. याची साधारण रेंज काय बोललास तू? 1500 ते 2000. कारण का प्रत्येक मूर्तीच्या कलाकारावरती आहे सर्व काय. आणि नंतर आपण इकडे आलो ते 1.5 फूट, 2 फूट, 1.5 फुटाची साधारण रेंज काय असणार आहे? 3000. आणि स्वामींची एक सुंदर मूर्ती आहे बघा आपल्या समोर. हिची पण 3-3.5 हजारामध्ये भेटून जाईल. आणि ही 1 फूट 6 फुटाची तेच 1500-2000 पर्यंत भेटून जातील सर्व. ओमकार स्वरा कला केंद्रम आपण सर्व काय तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपला मित्र आहे जो आपले व्हिडिओ सुद्धा बघते. मित्र नाव काय? निवेश प्रफुल्ल म्हात्रे. कुठून? भोरीतला. बोरीतला आहेस. आणि आपलाच कारखाना आहे हा, ना? आपलाच आहे. तुझ्या भावाचा आहे हा, दादाचा. आणि तू सांभाळतोस. हा. ओके बघा. आणि दादा कामाला जाते. कामाला जाते म्हणून तू सांभाळतोस. कितवीला आहेस? 11वीला. 11वीला आहे बघा. स्टडी करून तो कारखाना सुद्धा सांभाळत आहे. आणि सांगायची गोष्ट म्हणजे सर्व बाप्पाच्या मूर्तींवरती पिशवी होत्या त्यांनी सर्व काढून बाप्पाची मूर्ती आपल्याला दाखवल्या. त्याबद्दल त्याचे खूप खूप आभार. थँक्यू. ठीक आहे. चला मित्रांनो, आपण आलो होता उरण कोट जवळ. हा मोरा रोड आणि ही आपली रेल्वे पटरी. आणि आपण जाणार आहोत आता श्रेयांश कला केंद्रामध्ये जो US जवळ आहे. जाऊया आतमध्ये. ओमकार स्वरा कला केंद्र आपण एक्सप्लोर करून आपण आलोय रेल्वे पटरी जवळ. आणि US स्कूल आहे ना त्या एरियामध्ये आहोत आपण. आणि आपण आता कव्हर करणार तोच म्हणजे श्रेयांश कला केंद्र. आणि पाठीमागच बघू शकता मोठा कारखाना आहे. आणि बऱ्याच बाप्पाच्या मूर्ती तुम्हाला इकडे बघायला भेटतील. ठीक आहे. चला. आणि जर तुम्हाला काही समोर नंबर दिलेले काही इन्क्वायरी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा. किंवा आपल्या तर उरणमध्ये भेट कारखान्याला नक्की द्या.
श्रेयांश कला केंद्रामध्ये आलो आपण आणि आपल्यासमोर ताई नाव काय? मेघा किशोर जाईल. तूच सर्व काय बघतोस हा आणि सजावटीचं कार्य पण तूच करतेस. मीच करते. प्रत्येक मूर्तीला तू सजावटीचं कार्य करतेस ना? हो. म्हणजे जर आपल्याला ही नॉर्मल आता पेंटिंग केलेली मूर्ती आहे, हा. हिला जर आपल्याला धोतर वगैरे लावायचं असेल तरी तू लावून देऊ शकतोस ना? हो लावून दे. लावून देतो. काय साधारण म्हणजे आता ही साधारण कितीला मूर्ती आहे? ही अशीच नुसती 3,500 आहे. 3,500 आणि जर ते जशा या मूर्ती सजवलीस हा. तशी जर करायची असेल तर साधारण कितीला जाईल ही 3,500ची मूर्ती? ही 5,000 पर्यंत जाईल. हा म्हणजे थोडीफार जे हे होतात आणि हिरे वगैरे सर्व लावून होतात. ज्वेलरी वरती जशी ही कारण का मेकअप- मी बघतोय ना ताई, कारण का ही नारला वगैरेवरची आहे ना, अशी सजावटीचं कार्य अजूनपर्यंत मी बघितलं नाही कुठं. काहीतरी युनिक मला बघायला भेटलं. ही मूर्ती साधारण कितीला जाईल आपली? ही 4,500 आहे. 4,500ला ही आहे. हा. आणि जर सजावट नसली केलेली ती नॉर्मल ही नॉर्मल 3,000 पर्यंत आहे. 3,000ला जाईल. ओके. हे बघा असं मस्त हे सर्व ताई तुम्हीच केलेस ना सजावटीचं कार्य? हो. हे बघा. आणि जी म्हणजे तुम्हाला जर कुठलीही मूर्ती घ्यायची असेल तर घेऊ शकता आणि प्रत्येक मूर्तीचे दर वेगवेगळे आहेत. सो मी प्रत्येक मूर्तीचा आणि बऱ्याच प्रकारची मूर्ती बऱ्याच रूपामध्ये बाप्पा तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता या कारखान्यामधून. तर या कारखान्याला नक्की भेट द्या आणि बरेच म्हणजे मोठा कारखाना आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक मूर्तीची चार्जेस तुम्हाला सांगणं पॉसिबल होणार नाही मला, पण तुम्हाला हवी तशी तुम्ही घेऊ शकता. बघा समोर 3 एकच बाप्पाची पोज आहे, पण व्हरायटीज बघा किती आहेत. कोचवर बाप्पा बसलेला आहे, एक म्हणजे असा फ्लावर पॉट टाईप आहे ना ताई, मधीतला हो, बाप्पा फ्लावर आहेत म्हणजे असा, आणि नंतर एक तो फुलावरती सूर्यफूल आहे तो ताई, सूर्यफूल आहे. सूर्यफुलावरती पोज एकच, पण बसण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. बघा अशा बऱ्याच प्रकारच्या बाप्पाच्या मूर्तीकडे तुम्हाला भेटतील आणि हवी तशी सजावट करून घेऊन जाऊ शकता तुम्ही. ताई आता कुठल्या पण मूर्तीला तू सजावट करून देऊ शकतेस ना? हो करून देऊ शकतो. आता ही मूर्तीला पण देऊ शकतेस करून तू? हो, धोतर ही महाराजांची आहे ती फेटा सगळं, हो. धोतर फेटा म्हणजे सगळे आला म्हणजे हा. ताई स्वतः करते. बघा ताई इकडे बसलेली मागाशी. हा सजावटीचं कार्य पण ताईनेच केलेलं आहे. काय साधारण 1 फुटाची म्हणजे आपल्या नॉर्मल मूर्ती कलर केलेली, सजावट नाही कलर केलेली, साधारण आपल्याला कितीपर्यंत भेटू शकते? फुटाचे आम्ही सध्या आणले 3च मूर्ती आहे. हां मग त्यांचे 1,200 रुपये आहेत. या समोर दिसतात. आणि हा. 2 फुटी जास्त आपल्याला व्हरायटीमध्ये 2 फूट दिसतात, कारण का घरगुती आपण जास्त करून 2 ते 3 फूट घेऊन जाऊ शकता. हो. तर 2 फुटाचे साधारण काय प्राइस आहे आपल्याकडे? 3,500 3,500 पासून 600 आहे. जर तुम्ही सजावट त्याच्यात ऍड केली तर ते एक्स्ट्रा चार्ज मध्ये Charges जातील. होतात, ठीक हो. आहे ठीक आहे ताई, धन्यवाद. आणि बाबा पण नाही असतात काय? हो. बाबा नाव काय आपला? हा? रोहितदास बाबा आपल्या समोर आहेत, ते देखील या कारखान्याची सेवा करतायत. तर बरं वाटलं तुम्हाला सर्वांना भेटून, चांगली माहिती दिली ताई, धन्यवाद. हां हे बघा मित्रांनो, आपला श्रेयांश कला केंद्र आपण बघितला, सर्व माहिती तुम्हाला दिली. आणि आपण थोडा बाहेर आलो ना पटरीवरती, का हॉटेल लागते इकडं, रेस्टॉरंट लागते, त्याच्यात समोरला हे बघा गौरी कला केंद्र आहे. इकडं पण नक्की भेट आहे. बघा नंबर वगैरे दिलेला आहे. उद्या संध्याकाळपर्यंत, म्हणजे आजची तारीख आहे 18 ना, 18 तारीख आहे. 19-20 तारखेला तुम्हाला इकडे सुद्धा मोठा कारखाना आहे. बरेच बाप्पाच्या मूर्ती बघायला भेटतील. 2.5 फूट 3.5 फूट. दादा म्हणाला मी दादाला भेटलोय, तर बघूया कसं काय, नंतर परत भेट देऊ आपण सर्व. कारण का बघायला गेलाच ना चेतन, तर उरणमध्ये आपण लवकर आलोय काय? आपण लवकर आलो यार. म्हणजे कसं आहे मी तुम्हाला सांगते, कारण का बरेच जे कारखाने आहेत जे आम्ही लहानपणीपासून बघत आलोय ते सध्या आपल्याला बघायला भेटत नाहीत. ओपन नाही केलेत का काय विषय माहिती नाही, पण अजून आपण करू शकतो व्हिडिओ, याच्यावरती काय हरकत नाही. दाखवू आपण. भेटत नाही हां पब्लिकला जागा पण भेटत नाही. बिल्डिंग सगळ्या रिकन्स्ट्रक्शनला चालले. हां उरणकरांना 22.5% येणार आहेत मला वाटतंय. तर चला आता पुढे कुठं नेतात चेतन आपल्याला? जाऊया कोट नाक्यावरती. कोट नाक्यावरती जाऊया आपण आता. UES स्कूलच्या जवळच्या कारखाने, UES स्कूल जवळचे कारखाने बघून आपण आलोय. ॲना हायस्कूलची एरियामध्ये इकडे आलोय. आणि बघा ॲड्रेस तुम्हाला समोर येते, पोलीस लाईन समोर नागाव रोड. इथून नागावात जायला रोड आहे. आणि आपण आता बघणार आहोत मोरया कला केंद्र. जाऊया आतमध्ये. आणि बघा नागपंचमीची तयारी सुरू आहे बघा.
मग दादा आहे, दादा नाव काय आपला? सागर खारकर. सागर दादा आपल्या समोर आहे. आपल्याकडे जास्त करून 3 फुटाच्या बाप्पाची मूर्ती आहेत ना? 2.5 फुटापर्यंत लास्ट आहे. 2.5 फुटापर्यंत लागते. लागते. साधारण किती 2.5 फूट? ही 2 फुटाची आहे. 2 फुटाचे आहेत. त्या तिकडे त्या 2.5 फुटाच्या आहेत. हा, 4 फक्त 2.5 फुटाचे. 4 फूट म्हणजे घरगुती बाप्पांच्या मूर्ती आपल्याकडे जास्त करून भेटत असतात. करून घरगुती. काय साधारण रेंज आहे आपली? नॉर्मल रेंज सांग. सजवलेल्या मूर्ती 7-7.5 पर्यंत आहे. हा, 2 नॉर्मल फुटाची. पेंट केलेली नॉर्मल पेंट केलेली 4 ते 4.5 पर्यंत. 4 ते 4.5. आणि तू स्वतः सर्व सजावटीचं कार्य करतो? सजावटी मी रेडी सजावट आणलेले आहेत हा. आणि मी अशा सजवतो. हा, म्हणजे या डायमंड पद्धतीने वर्क तू diamond- करतोस? हा, डायमंड वर्क तू करतो? साध्यात साध्या आपल्या पद्धतीने करतो. ओके. म्हणजे हे जेवढं कपडा वगैरे लावून करतो ना हा तेवढं आपण नाही सजवत, हा, ओके. की त्याची कॉस्ट जास्त वाढते मग. हा, जास्त. आणि आपल्याला मोजकेच असल्यामुळे आपण तेवढे हे करू नाही शकत. ओके. आणि आता ही आपली किती फूट आहे ही मूर्ती? 2 फुटाची. 2 फुटीच्या सिंपल मूर्ती आहे. त्यात फक्त खड्यांचा याच्यामध्ये डायमंड वर्क असं होईल. हा. काय रेंज आहे समज? आता ही कितीची मूर्ती आहे दादा बोललास तू? ती 4.5. 4.5. 4.5. आणि याच्यावर डायमंड वर्क केलं तर साधारण किती जाईल ती? एक 500 रुपये वाढणार त्याच्यावर. 500च्या याच्यामध्ये होऊन जाते. 500. म्हणजे 5 पर्यंत जाईल ती. 5 पर्यंत जाईल. ओके. आणि नागपंचमीची तयारी एवढी? हो, ते माझ्या ऑर्डरचे आहेत नागपंचमीचे. असं हे आहे आता ना? उद्या डिस्पॅच होणार आहे order. हा, हे तू स्वतः बनवतोस? हो, हे स्वतः बनवलेले आहेत. हे बघा, भरपूर नागपंचमीची तयारी चालू आहे बघा. आणि ऑर्डर बुक झालेल्या आहेत, त्या ऑर्डरचे आहेत सर्व. मस्त आहेत. आणि ही क्ले वर्क मी माझ्या हाताने केलेली आहे. कुठला? शाडूमाती. साडू मातीच्या मूर्ती तू स्वतः बनवतोस? हो, ही शाडूमातीची मी तू बनवतोस साडू मातीचे? म्हणजे तू हो. ऑर्डर दिली तुला काय 1 फूट 2 बनवतो, फूट पर्यंत साडू मातीचे गणपती बनवतो. पाहिजे तर बनवून मिळेल? हो बनवून मिळेल. पण ऑर्डर आपल्यावरच बनवतो कारण की त्या नाही, बरोबर कंडक्टर आहे म्हणजे ती तुटायची जास्त भीती असते म्हणून बरोबर आपण बरोबर. म्हणजे ऑर्डरीवर. म्हणजे ऑर्डरवरच जर तुम्हाला बनवतो. साडू मातीची जर मूर्ती पाहिजे असेल तर लवकरात लवकर दादाला भेट द्या. मग तो त्याची तयारी सुरू करेल. तयारी सुरू करू. आपल्याकडे आता तू डिस्प्लेला एकही नाही ठेवली साडू मातीची? नाही ठेवलीस. ओके. मला आता एक गौर आहे बनवायचे 2.5 फुटाची गौर बनवायची कोलीनमध्ये हा, साडू मातीची. शाडू मातीची. ती माझी आता 2 दिवसामध्ये चालू होईल. ओके. आणि बाप्पा ऑर्डरचे आहेत बाप्पा? ऑर्डरचे शाडू मातीचे नाही, नाही, बहुतेक जण पीओपीचेच. पीओपीचे हे करतात. आणि नेक्स्ट इयरला माझा अजून नवीन हे आहे टाकायचं आहे हा शाडू माती. आणि दुसरा एक हे आहे ते मी त्याच वेळेला एक्सप्लोर करणार आहे. हा, म्हणजे तू नवीन अपग्रेड करणार आहे हा. स्वतःला आणि स्वतःचा तू कारखाना. स्वतःचा कारखाना. ओके दादा, नक्की मला सांग, मी नक्की भेट देईन कारखान्याला. ओके. ओके, थँक्यू दादा ओके. वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. तर चला मित्रांनो, मोरया कला केंद्र आपण बघून झालेलं आहे. आणि एक तुम्हाला विषय सांगू, मानाची गोष्ट सांगते. बाप्पाची मूर्ती जी प्लॅस्टिकची पिशवी काढल्यानंतर जी बघायला मजा येते ना, ती कुठंच मजा नाही. जाम भारी मजा येते बघायला. पण विषय तुम्हाला माहिती आहे काय, भरपूर म्हणजे 40 ते 50 बाप्पाच्या मूर्ती एका शॉपमध्ये एका कारखान्यामध्ये असतात. तर सर्वांच्या पिशव्या काढून तुम्हाला दाखवणं पॉसिबल नाही. सो समजून घ्या. मला पण मजा येते बाप्पाची मूर्ती भारी वाटते. पण विदाऊट प्लॅस्टिक पेपर बाप्पाची मूर्ती जाम भारी वाटते ना. ते आता बघा, एवढ्या आपण तुम्हाला दाखवल्या, त्याच्यातून एक का 2 बाप्पाच्या मूर्तींची पिशवी काढली होती. किती सुंदर दिसत होती, मस्त एकदम मस्त. जे काय असेल ते तुम्ही कारखान्याला भेट द्या. तुम्हाला आवडेल ती मूर्ती तुम्ही बुक करून घ्या. अजून मी काय बोलू, तुम्हाला उरणमधले कारखाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी. अजून काय आहे, अजून पुढे जायचं आपल्याला आहे ना. चला जाऊया. कुठं शेट फिरवतील तिथे फिरायचं आपल्याला. मी बाहेरच आहे ना, उरणचा आहे. जाऊया. मी करंजात राहते, म्हणजे मी आता सध्या बाहेरचा आहे. पण मराठी बोलते मात्र, मराठी बोलतो. उरणमधला नेहमी गजबजलेला नाका म्हणजेच आपला राजपाल नाका. राजपाल नाक्यावरती आहोत आणि आपण आता बघणार आहोत सिद्धिविनायक कला केंद्र मधले काय. जाऊया बघूया बाप्पाच्या मूर्ती. एवढं. आणि जवळपास 30 वर्ष झाली आहे कला केंद्राला. ओके ना. आणि चेतन मला आल्याच बोलला का एकमेव असा कला केंद्र असेल किंवा कारखाना असेल जो खूप वर्षांपासून आहे, इकडंच आहे, हल्लाय नाही अजून. कारण का हा गाला त्यांचा स्वतःचा आहे.
आपण आता माल्यावरती जाऊया. इकडं पण आहेत. हे बघ. हे सर्व इकडं बुक झालेले बाप्पांची मूर्ती आहेत, पॅक केलेले आहेत. आई आहेत आपल्या समोर. आई नाव काय आपला? माझं नाव कविता किशोर जगे. ओके. हे किशोर जगे यांचे सिद्धिविनायक कला केंद्र आहे. आमचा धंदा 30 वर्षापासूनचा आहे हा. आणि आमच्या जागी पहिल्यापासून जे गिराक आहेत ते सगळे आमचे ठरलेले गिराक आहेत आणि नवीन पण येतात, पण बहुतेक ठरलेले सगळे गिराक आहेत. आणि आमच्याकडे एक पण मूर्ती शिल्लक राहत नाही. सगळ्या मूर्ती शिल्लक राहत आम्ही नाही. 200, 250 मूर्ती, 250 पर्यंत मूर्ती दरवर्षी आम्ही विकतो. हा. 30 वर्षापासून हा कारखाना चालू 30 आहे. वर्षापासून आमचा हा कारखाना चालू आहे. हा. आणि आपल्याकडं ती जास्त आहे. आमचा 1991 सालापासून हा कारखाना चालू, 92 सालापासून हा कारखाना आमचा चालू आहे. चालू आहे. आणि आपले किती फूट पासून आपल्याला बाप्पा आमच्याकडे मूर्ती मिळतात? 10 इंचापासून 3 फुटापर्यंत मूर्ती मिळतात. शाडू मातीच्या मूर्ती आमच्याकडे असतात. साडू मातीच्या पण बाप्पाच्या मूर्त्या भेटतात. साधारण काय रेंज असते आपल्याकडे? शाडू मातीच्या मूर्ती आमच्याकडे छोट्या असतात. छोट्या 1.5 फुटापर्यंत, 1 फुटाची, 1.25 फुटाची, 1.5 फुटाची. हा. त्याच्यावरती आम्ही आणत नाही शाडू माती. ओके. आणि आपल्या तिकडं 6 इंच ना? 10 10 इंचापासून इंचापासून 6 इंचाची पण भेटते. 6 इंचाची 6 छोटी इंचाची मूर्ती पण भेटते. ओके. हा. साधारण 2 आपल्या घरगुती लागतात ते म्हणजे 2 फूट. 2 2 फूट. फुटाची काय साधारण प्राइस असेल? 3,500 रुपये. 3,500 रुपये. त्याच्यामध्ये डायमंड वर्क येतो. Diamond work. डायमंड वर्क. नंतर 3 फुटाचं काय साधारण रेंज असेल? 3 फुटाचा आहे 7,000 रुपये. 7,000 रुपये विथ डायमंड वर्क. Diamond ओके. पण माझी तुम्ही एक इच्छा पूर्ण नाही केली तर? बोला. कॅमेरावरती नाही आलं. कॅमेरा नको मला, कॅमेरा नको ठीक मला. आहे. थँक्यू चांगली माहिती दिल्याबद्दल. चला येऊ मी भेटू. हा. ओके. उरणचे कारखाने बघत बघत आता आपण आलोय उरण कोट नाका येते. रेल्वे पटरी आहे ना, आनंदी हॉटेलच्या समोर. आणि आपल्या पाठीशी श्री राघोबा कला केंद्र. समोर डिटेल सर्व काय, नंबर, पत्ता वगैरे. आणि जाऊया आतमध्ये कारखान्यामध्ये. हे बघा डिस्प्लेला एकदम सुंदर बाप्पाची मूर्ती. चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगचा शेवटचा कारखाना होता तो श्री राघोबा देव कला केंद्र आणि मानसी आर्ट. तर आजच्या व्हिडिओमध्ये उरणमध्ये जे जे कारखाने होते ते दाखवण्याचा प्रयत्न केला थोडक्यात. आणि बाप्पाच्या मूर्तीवरती जे प्लॅस्टिकचा कागद असतो तो
काढून नाही दाखवला त्याचं कारण पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. आणि उरणमध्ये जे आत्ता कारखाने आहेत ते सर्व कोण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, कारण का प्रत्येक गल्लीत फिरलोय ना आपण, प्रत्येक गल्लीत फिरलोय, अख्खा उरण फिरलोय, जिथे जिथे बाप्पाच्या कारखाने खूप पहिलेपासून असतात. तर चला ब्लॉग एंड करूया ना, झालं ना? ओके, सर्व कारखाने तुम्हाला दाखवले आहेत. जर हमरापूर वगैरे जायला वेळ भेटत नसेल तर तुम्ही उरणच्या कारखान्यात सुद्धा भेट देऊ शकता. त्यासाठी हा व्हिडिओ होता. पप्पांना घेऊन सुद्धा मी नक्की येणार. उरण मस्त मस्त सुंदर आकर्षक मूर्ती आपल्याला बघायला भेटतात बाप्पाच्या. तर हा ब्लॉग इथं सेंड करूया. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं चेतन माली सांगा यार. लाईक करा, लाईक नंतर करा पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. बेल आयकॉनवरती यासाठी कारण तर व्हिडिओ टाकल्या तुम्हाला बघायला भेटली पाहिजे. बेल आयकॉन आपला वाजवा. ही आपलीच गाडी आहे ही पण आपली हा. तर चला करूया ना ब्लॉग एंड. बाय बाय. कालचे गणपती बाप्पा. मोरया.